पाहुयात पुढची बातमी। पुण्यामधील गुंड घायवळ बंधू या प्रकरणावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता सरकारला घेरलेलं आहे। रोहित पवार यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांवरतीही आरोप केले आणि यासोबतच सचिन घायवळ याचा मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबतचा एक व्हिडिओ देखील रोहित पवार यांनी दाखवलाय। सुजय विखेंसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी सभा घेतली होती आणि या सभेमध्ये सचिन घायवळ हा व्यासपीठावरती होता असा दावा रोहित पवारांचा आहे। तर मुख्यमंत्री फडणवीसांनी सचिन घायवळचं नावही घेतलं असं रोहित पवार म्हणतात। यासोबतच तानाजी सावंत यांचे पुतणे हे घायवळचे पार्टनर आहेत असाही त्यांचा गंभीर आरोप आहे। खरमाटेजी, कैलाश मानेजी, महेश निमोणकर, प्रदीपजी टापरे, शरदजी कोर्ले, डॉक्टर भगवान मुरुमकर, श्री पवन राळेभाग, श्री सचिन गायवळ, श्री अशोक खेडकर, श्रीमती संजीवनीताई पाटील, श्रीमती संध्याताई सोनावणे। निकालामध्ये आपण जर वाचलं तर याच्यामध्ये स्पेसिफिकली दिलंय की पोलीस विभागाला निलेश घायवळच्या विरोधात पुरावे देता आले नाही आणि पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलं म्हणून त्यांना जो मोका लागला होता, जे तडीपार झाले होते, त्याच्यातून त्यांना सोडण्यात आलं। कोर्टात पुरावा न देता निलेश घायवळला तिथं तुम्ही मदत केली आणि मग तिथून जी तुमची मदत सुरू झाली ती नंतर पार ती मदत अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्यापर्यंत पार तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता। हे आहे कोर्टाचा एक निर्णय। हा कोर्टाचा निर्णय कधीचा आहे? 2017चा आहे। शिरोळे भाऊ, कोणाचं सरकार होतं? तर भाजपचं सरकार होतं। होम मिनिस्टर कोण होते? देवेंद्र फडणवीस साहेब होते। आता होम मिनिस्टर कोण आहेत? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। त्यावेळेस 2017ला हे कॅबिनेट मंत्री तुमच्या मंत्रालयामध्ये नाही तर तुमच्या मंत्री समितीमध्ये कॅबिनेट मंत्री एक होते, ते कोण होते? तर राम शिंदे सर होते। तर रोहित पवार यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत। या सगळ्या आरोपांच्या नंतर कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणतायत बघूयात। आता महत्वाची प्रायोरिटी काय आहे? जेर बंद करणे आणि तातडीनं गुन्ह्याखाली शिक्षा देणे। याकरता पोलिसांनी कुठली त्या ठिकाणी टाचणीवर सुद्धा त्या ठिकाणी गॅप सोडू नये। जिथे असेल, ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने त्यांना जेरबंद करून त्यांच्यावर त्या ठिकाणी कोर्टामध्ये पूर्ण प्रकरण टिकलं पाहिजे आणि असे लोक जेलमध्ये राहिले पाहिजे।